नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज शनिवार आहे आणि आज काय आहे? हनुमान जयंती. हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा जन्म आज चैत्री पौर्णिमेला झाला बरं का. म्हणून मी तुम्हाला रामायणातली हनुमान जन्म ही गोष्ट सांगणार आहे बरं का मुलांनो. हनुमानाचा जन्म आज चैत्र पौर्णिमेला झालेला आहे मुलांनो. एक एक दिवस काय होतं, जगामध्ये खूप दुष्काळ पडतो बरं का स्वर्गामध्ये. आणि का दुष्काळ पडतो तर राक्षसांचे जे असतात ना दैवत शुक्राचार्य, तर ते काय म्हणतात की जर का वर्षा झाला, पाऊस आला तर सगळीकडे धान्य उगवेल छान आणि सगळीकडे देवांना सुखसमृद्धी मिळेल. देवांना जर सुखसमृद्धी मिळाली तर ते राक्षसांना किंमतच देणार नाही. मग काय करायचं? दैत्यांना हरवायचं. मग त्यांची देवांची आणि राक्षसांची खूप लढाई होते बरं का. आणि लढाई झाल्यानंतर शुक्राचार्य काय करतात, ऋषपर्वा म्हणजे पाऊस राजाला हाताशी धरून वर्षच रोखून धरतात, पाऊसच पाडत नाही. मग काय करायचं? खूप युद्ध होतं पण देव हारतच राहतात त्या युद्धात. कारण का? पाऊस राजा त्यांच्या बाजूने झालाय ना राक्षसांच्या. मग काय करतात, बृहस्पती येतात आणि बृहस्पती म्हणतात, तुम्ही अयोध्येचा दशरथ राजा आहे की नाही त्याला बोलवा, तो बरोबर ह्यांना हरवून टाकेल बरं का. मग काय होतं, दशरथ राजाला आमंत्रण झाडतात. तेव्हा दशरथाची बायको कैकई, म्हणजे दशरथाला 3 बायका असतात, कौशल्या, सुमित्रा आणि कैकई बरं का. ती कैकई सगळ्यात लहान असती. मग कैकई म्हणती, मला पण तुमचा पराक्रम पाहिजे म्हणे. ह्या दोघींनी तुमचा पराक्रम पाहिलेला आहे, मी तर नाहीच पाहिलेला. मला तुमचा पराक्रम पाहायचा आहे, मी तुमच्याबरोबर येणार. मग काय करतं दशरथ, तिला घेऊन स्वर्गात जातो आणि मग राक्षसांशी इतका लढतो की वृषपर्वाला पार सळोकापळ करतो. मग वृषपर्वा सळोकापळ झाला की तो पळून जातो आणि परत तो देवांच्या बाजूला येतो बरं का, माफी मागून. आणि मग शुक्राचार्यांना खूप राग येतो. मग शुक्राचार्य लढाईला जातात आणि लढता लढता इतकी लढाई होती घनघोर की दशरथ राजा शुक्राचार्यांना पण हरवायचा प्रयत्न करत असतो आणि हरणार. त्यात काय करतो शुक्राचार्य, दशरथाच्या रथाचं चाकावरच बाण मारतात बरं का. आता रथ कोसळणार, ती कैकेयी तिकडून बघते. मग कैकेयीला वाटतात आपला नवरा पडेल की काय त्या रथातनं. मग त्याचा खांदा देते बरं का त्या रथाला. खांदा दिल्यानंतर रथ असं ताट राहतो आणि मग शुक्राचार्यांना दशरथ हरवतात. हरवल्यानंतर सगळेजण मग पळून जातात, ते पण शुक्राचार्य पळून जातात. आणि मग पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावर देवांना खूप आनंद होतो. आणि खूप आनंद झाल्यावर मग दशरथाचा जय जयकार करतात. आणि मग दशरथाला कळतं की आपल्या कैकेमुळे आपण वाचलेलो आहे. मुलांनो, कैकेमुळे वाचलंय ना तर ते कसं, ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेल बरं का. पण आत्ता आपल्याला रामायणाची गोष्ट, आपल्या जन्माची गोष्ट सांगायची ना हनुमंताच्या. मग काय तो कैकेयी खांदा दिल्यावर तिला शाबासकी देतो. आणि मग देव काय करतात, दशरथाला आणि कैकेयीला ओटी भरतात, तिच्या साडी चोळी देतात, दशरथाला खूप धान दौलत देतात बरं का. आणि मग शेवटी इंद्र म्हणतो की दशरथा, तुला मूलबाळ आहे की नाही? तर ते म्हणतात की नाही ना, मला मूलबाळ नाही ना, आता मला मूलबाळ हवंय. तर मग ते काय म्हणतात, इंद्र म्हणतो की विभांड ऋषी आहेत ना, विभांड ऋषी, त्यांचा मुलगा ऋषशृंग, हा ऋषशृंग आहे की नाही, तो त्याचं लग्न झालेलं नाही, तो ब्रह्मचारी आहे. आणि अशा ब्रह्मचारी माणसाच्या हातनं पुत्रकामेष्टी यज्ञ करायला पाहिजे, म्हणजे मग देव प्रसन्न होईल, तुम्हाला प्रसाद देईल. मग ते काय करतात, तिकडे पर्वतावर जाऊन की नाही ऋषशृंगाला घेऊन येतात बरं का. ऋषशृंगाला घेऊन आल्यानंतर त्याच्या हातनं मग यज्ञ चालू होतो. मग तिकडे विभांड ऋषींना कळतं की आपल्या मुलाला तिकडे नेलेले. मग ते येतात रागारागणी बघतात. मग बघितल्यावर त्यांना खूप आनंद होतो, कारण सगळ्या अयोध्येवासींनी त्यांच्या मुलाला खूप मान दिलेला असतो. त्यांच्या मुलाचं पण लग्न लावून दिलेलं असतं दशरथाने. आणि मग त्यांच्या मुलाचा जय जयकार पण होतं. म्हणून त्या आपल्या मुलाचा जय जयकार झाल्यावर आपल्याला आनंद होतो की नाही. तसं त्या विभांडकाच्या या ऋषशृंगींच्या वडिलांना आनंद होतो बरं का. आणि मग अशा प्रकारे पुत्रकामेष्टी यज्ञ असा धड चालू असतो. पण त्यातनं यज्ञराज येतो. यज्ञराज आल्यावर तर एवढं मोठं प्रसाद घेऊन येतो बरं का. मग प्रसाद घेऊन आल्यावर दशरथाला देतो.
मग दशरथाला दिल्यानंतर दशरथाला ते ऋषशृंग ऋषी सांगतात याचे 3 भाग करा आणि 3 भाग 3 राण्यांना द्या बरं का. तर ते काय करतात, 3 भाग पहिल्यांदा कौशल्याला देतात, मग सुमित्रेला देतात आणि मग कैकेयीला देतात. पण कैकेयी घमेंडी, ती म्हणती मी यांना एवढी मदत केलेली आहे, मी यांना एवढे संकटातनं वाचून त्यांच्या रथाला खांदा दिलाय, मग मला नको का पहिल्यांदा द्यायला प्रसाद, मला न देता यांना दोघांना दिला काय. मग ती रुसली, मला नको म्हटली प्रसाद, मला नको प्रसाद म्हटल्यानंतर तिने असं तो ठेवल्याबरोबर एक घार येते बरं का, आणि ती घार येते आणि तो प्रसाद उचलून निघून जाती. मग इकडे काय होतं, सुमित्रेला ना काही हिला वाईट वाटतं कौशल्याला, मग त्या काय करतात, त्यांच्या दोघीतला थोडा थोडा प्रसाद तिला देतात बरं का. मग तिला 2 भाग मिळतात कैकेयीला. मग कैकेयीला 2 भाग मिळाल्यामुळे कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न ही 2 मुलं होतात आणि कौशल्याला राम आणि सुमित्रेला लक्ष्मण अशी मुलं होतात. आणि मग इकडे काय होतं, केशरी नंदनाची बायको अंजनी असते की नाही, ती पर्वतावर की नाही 7 वर्ष तपश्चर्या करत असती शंकराची. मग शंकराची तपश्चर्या केल्यानंतर शंकर प्रसन्न होतात आणि ते म्हणतात काय पाहिजे तुला. तर म्हणे मला वज्रदेही, चांगल्या बुद्धीचा, हुशार, अशा आकाशगमन करणारा मला पुत्र हवा आहे. तर ते म्हणतात की बरं म्हणे, तू इतक्या दिवस माझी तपश्चर्या केली ना, तर 11वं रुद्र होऊन 20 तुझ्या पोटी जन्म घेईल असं अंजनीला सांगतात बरं का. म्हणे तू आता हात पसरून बस असा, थोड्या वेळाने वारा येईल आणि तुझ्या हातामध्ये प्रसाद देऊन जाईल. मग काय होतं, ती घार उचलून नेते की नाही प्रसाद, ती अशी वरती आकाशात जाती तर इतका सोसाट्याचा वारा सुटतो, ती घार अशी उडत असते ना, ती एकदम हलती अशी जोरात, आणि तिच्या हातातनं ते प्रसादाची मूद असते की नाही ती पडती. पडल्याबरोबर तो वारा असं पटकन घेऊन ना ते अंजनीच्या हातात तो प्रसाद देतो. अंजनी त्या प्रसादाला नमस्कार करून ती खाऊन घेते आणि बरोबर 9 महिन्यांनी तिला एक पुत्र जन्म होतो. तो इतका सुंदर, इतका गोंडस असतो बाळ, इतका देखणा असतो, तिला खूप आनंद होतो. पण तो मुलगा असतो ना, ते काही त्याला भूक लागलेली असती आणि बरोबर रात्री 12 वाजता त्याचा जन्म होतो बरं का मुलांनो. आणि जन्म झाल्यानंतर त्याला भूक लागती. अंजनी म्हणती आपल्या ह्या बाळाला की नाही फळं वगैरे खायला दिली पाहिजेत, म्हणून ती बाहेर फळं आणायला जाती. पण मारुतीला भूक कुठे निघती, तो इकडे इकडे बघतो तर पहाट होत आलेली असती आणि पहाटेला सूर्याचा गोळा कसा लाल दिसते की नाही, त्याला वाटतं, हनुमंताला वाटतं की तो लाल गोळा म्हणजे फळच आहे. तो असं उड्डाण घेतो बरं का. पण मध्ये कोण येतं, राहुनी केतू येतो. मग त्या हनुमंताला खूप मारुतीला राग येतो, तर शेपटीने की नाही त्यांना बुडवून टाकतो. ते जखमी होतात, जखमी होऊन इंद्राकडे जातात. आणि मग इकडं सूर्य पण घाबरतो, अरे बापरे हा तर आपल्याला पकडेल, पण हा आपला पुत्रच आहे की नाही, वाऱ्याचा पुत्र येतो, त्याला आपण हे करून उपयोग नाही. मग तो काय करतो, मंद मंद जरा प्रकाश देतो आणि तो जातोच मारुती तिथे बघतो तर हे काय फळ नाही, म्हणून परत फिरतो. परत फिरल्यानंतर पुन्हा राहू केतू इंद्राला घेऊन येतात बरं का. मग इंद्राबरोबर मारुतीची लढाई होती तर तो त्याचा रथच तोडून टाकतो. रथ तोडल्यानंतर इंद्राला राग येतो. इंद्र काय करतो, त्या गजेने त्याच्या तोंडावर मारतो. त्याच्या तोंडावर मारल्यानंतर त्याचं हुप्प होतं तोंड मारुतीचं हुप्प तोंड झाल्यानंतर तो चक्कर येऊन पडतो. मग चक्कर येऊन पडल्यानंतर वाऱ्याला खूप राग येतो. वायुडा म्हणतो की माझ्या बाळाला मारलं, माझ्या बाळाचं काय होईल, मरतो काय माझं बाळ, म्हणून तो त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो माझा बाळ जर का जागा झाला नाही किंवा त्याला जर काही त्रास झाला तर मी वायू सोडणार नाही, वायू आकडून धरतो. वायू आकडून धरल्यावर कुणालाच प्राणवायू मिळणार नाही, कोणी श्वास घेऊ शकणार नाही, सगळे मरतील. मग सगळे देव तिथे त्याची हे करायला येतात बरं का, क्षमा मागायला. विष्णू येतो, क्षमा कर सगळ्यांना त्यांना, आणि मग तुझा मुलगा नक्की जिवंत होईल म्हणून त्याच्यावर अमृत शिंपडतात बरं का सगळे देव. आणि मग त्याला जागं करतात. जागं झाल्यावर मग वायूला खूप आनंद होतो. मग वायू सगळीकडे व्हायला लागतो. मग सगळे देव की नाही मारुतीला की नाही एक एक वस्तू, कोणी गदा देतो, कोणी आयुष्यमान हो म्हणतो, कोणी एक फुलांची माळ घालतो की त्याच्यामुळे तू सदैव चिरंजीव राहशील आणि तुला कोणीच मारू शकणार नाही. कोणी म्हणतं की तू तुझ्यामुळे सगळे राक्षसांना तू मारशील, इतकं तुझं वज्र देवशील. एक देव म्हणतात की तू आकाशगमन करशील. अशा अनेक चांगले चांगले वर देतात बरं का मारुतीला. आणि त्याला ते तोंडावर मारलेले असतं का नाही त्या इंद्राणी, त्याची असं होते की नाही, म्हणून त्याचं नाव
हनुमंत ठेवतात. हनुमोठी लपली म्हणून हनुमंत. आणि मग काय होतं, तेव्हा तो हनुमंत रामाचा भक्त होतो. पण रामाचा भक्त कसा झालाय हे मी पुढच्या गोष्टीमध्ये सांगणार. पण असा हा हनुमंताचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. अशी त्याला वरदान, अनेक देवांकडनं त्याला वरदान मिळालं. आवडली का तुम्हाला गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.